अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी महाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न जमण्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी गणपती बाप्पाची एक खूप सुंदर आणि प्रभावी सेवा बघणार आहोत। मी काल तुमच्यासोबत एक गणपती बाप्पाची सेवा शेअर केली होती, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये हमखास यश मिळेल। स्वामींच्या केंद्रामधली ती सेवा आहे, नक्की करून बघा। तुम्हाला जर वाटत असेल कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अडथळा येत असेल, कोणतीही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी कालची जी सेवा आहे गणपती बाप्पाची नक्की करून बघा। खूप प्रभावी सेवा आहे आणि आजची सुद्धा सेवा ही खूप प्रभावी आहे। ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे, उपवर मुलगा मुलगी कोणीही ही सेवा करू शकता। अतिशय प्रभावी आहे। बघा, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न असतं, कारण की आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते। जर आपल्याला जोडीदार आपल्यासाठी जो योग्य आहे तो मिळाला तर आपलं आयुष्य हे सुखकर होत असतं। पण त्याच ठिकाणी जर निवड चुकली तर आपलं संपूर्ण आयुष्य हे कुठेतरी विस्कळीत होऊन जातं। म्हणून लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये। त्यामुळे आपल्याला मनासारखा आणि सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून ही गणपती बाप्पाची महिन्यातून एकदाच तुम्हाला ही सेवा करायची आहे, पण खूप प्रभावी अशी सेवा आहे। नक्की करायला सुरुवात करा। तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा कोणी जर लग्नासाठी इच्छुक असेल, ज्यांना सुयोग्य जोडीदार मिळावा, प्रत्येकाची इच्छाच असते। तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा कोणी उपवर मुलगा मुलगी असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल। आता बघा सेवा काय आहे। तर गणपती बाप्पाची ही सेवा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची आहे। बघा, ही सेवा तुम्हाला फक्त चतुर्थीच्या दिवशीच करायची आहे। अंगारकी चतुर्थी असो किंवा संकष्टी चतुर्थी असो, त्याच दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा काय करायची आहे बघा, चतुर्थीच्या दिवशी उपवास धरला तर अतिशय उत्तम आहे। ज्यांना उपवास करणं शक्य नाही धरला तरी चालेल, पण मी म्हणेन तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा। आता बघा सेवा काय करायची आहे। उद्या चतुर्थी आहे, तुम्ही उद्यापासून सुद्धा ही सेवा सुरू करू शकता। बघा, खूप प्रभावी सेवा आहे, तुम्ही उद्या सुद्धा ही सेवा करू शकता। तर बघा, उद्या तुम्हाला म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे, संकष्टी चतुर्थीला केली तरी चालणार आहे। तुम्हाला जर वाटत असेल अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला दोन्ही वेळेस मी करावी तर दोन्ही वेळेस केली तरी चालणार आहे। आता बघा सेवा काय आहे। चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सुशीरभूत होऊन, तुम्ही जर कामाच्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची घाई असेल तर सकाळी थोडंसं चतुर्थीच्या दिवशी लवकर उठा, किमान अर्धा तास तरी अगोदर उठा, जेणेकरून तुम्हाला ही सेवा करता येईल। सकाळी केली तर अतिशय उत्तम आहे, कारण आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करणं संध्याकाळी किंवा रात्री योग्य वाटत नाही, म्हणून तुम्ही जर सकाळी ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे। बघा, आता सकाळी लवकर उठून सुशीरभूत होऊन काय करायचं आहे, दिवा अगरबत्ती लावून घ्यायची। गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशीर्ष हे खूप प्रभावी आहे, हे तुम्हाला माहित असेलच। गणपती अथर्वशीर्ष जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खूप आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात। त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे। कोणत्याही मंगल कार्यात आपण त्यांची पूजा सर्वप्रथम करत असतो, जेणेकरून आपल्या कार्यात कोणताही अडथळा येणार नाही, कोणतेही विघ्न संकटे येणार नाहीत। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीच्या सुद्धा देवता आहेत, म्हणून लहान मुलांसाठी सुद्धा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणं हे खूप प्रभावी मानलं जातं। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या मूर्तीवर, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच पितळीची, जर नसेल तर घेऊन या, छोटीशी मूर्ती घेऊन या गणपती बाप्पाची। गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। 121 वेळेस गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्हाला कच्च्या दुधाने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला 121 वेळेस म्हणायचा आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर जॉबवर जात असाल तर सकाळी किमान अर्धा तास तरी लवकर उठा, जेणेकरून तुम्हाला ही सेवा करता येईल। आणि तुम्हाला महिन्यातून एकदाच ही सेवा करायची आहे, त्यामुळे महिन्यातून एक दिवस आपल्या सेवेसाठी नक्की काढा। खूप प्रभावी सेवा आहे। तुम्हाला जर वाटत असेल तुमच्यासाठी योग्य वर मिळावा
किंवा तुम्हाला लग्न करायची इच्छा असेल, तुमचं लग्न जमत नसेल, तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. खूप प्रभावी सेवा आहे. स्वामींच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला नक्की सुयोग्य आणि मनासारखा जोडीदार नक्की मिळेल, हा विश्वास ठेवा. मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. खूप प्रभावी अशी सेवा आहे. मी तुमच्यासोबत ज्या काही सेवा शेअर करते त्या सगळ्या सेवा प्रभावी असतात. ज्या सेवा प्रभावी असतात, ज्यांचे भक्तांना अनुभव आहेत, त्याच सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते. नक्की जमलं तर ही सेवा, ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांनी ही सेवा करायला सुरुवात करा. 121 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला कच्च्या दुधाने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता बघा, तुमच्याकडे जर गळती असेल ना अभिषेक करण्याची, त्या गळतीमध्ये तुम्ही दूध टाकून द्या. अभिषेक करायला सुरू करून द्या आणि तुम्ही एकीकडे गणपती अथर्व शीर्ष 121 वेळेस पठण करा. एक गणपती अथर्व शीर्ष एकदा पठण करायला जास्तीत जास्त मला वाटतं 2 ते 3 मिनिटं लागतात. ज्यांचं पाठ आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं पाठ नाही त्यांना जास्तीत जास्त 3-4 मिनिटं लागतील, 5 मिनिटं लागतील, त्याच्यावर लागणार नाही. म्हणून आपल्या सेवेसाठी किमान हा महिन्यातून 1 दिवस काढा आणि नक्की आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. कारण की लग्न ही आपल्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट असते. ही सेवा करायला सुरू करा. जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही एखाद्या तांब्यामध्ये दूध घेऊन पळीने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करत करत जरी तुम्ही 121 वेळेस गणपती अथर्व शीर्ष पठण केलं तरी उत्तम आहे. नंतर ते दूध, जे काही अभिषेक केलेलं दूध आहे, ते तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या आणि अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, लाल फूल तुमच्याकडे जर असेल तर नक्की अर्पण करा. जर नाही मिळालं लाल फूल किंवा दुर्वा तुमच्याकडे तेव्हा अवेलेबल नसेल तर कोणतंही एखादं घरात फूल असेल ते तुम्ही अर्पण करा. बघा, कोणत्याही सेवेमध्ये श्रद्धाभाव हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही काय अर्पण करता त्यापेक्षा जास्त तुम्ही किती मनापासून ती सेवा करता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला जास्त हेच सांगते की तुमच्या मनात किती भाव आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही गणपती बाप्पांना लाल फूल, दुर्वा नाही अर्पण केल्या, पण तुमच्या घरात एखाद्या झेंडूचं फूल आहे ते जरी तुम्ही अर्पण केलं किंवा फुलही अर्पण नाही केलं, पण तुमच्या मनात भाव चांगला असेल, तुमच्या मनात खूप श्रद्धा आहे त्या सेवेबद्दल, तुमच्या देवाबद्दल तुमच्या मनात श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे. लक्षात घ्या. तरी तुमची सेवा ही खूप फलदायी ठरत असते. तुम्हाला त्या सेवेचं नक्की फळ मिळत असतं. बघा, खूप कळकळीने व्हिडिओ बनवला आहे. तुमच्या नातेवाईकांपर्यंत, ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. नाही व्हिडिओ पोहोचला तर ओरली कोणाला तरी सांगा, जेणेकरून कोणाचंही आयुष्याचं कल्याण होईल. आणि मी तुम्हाला सांगेल की जोडीदार मनासारखा मागण्यापेक्षा ना, माझ्यासाठी जो योग्य आहे तो मागा. जरी तुम्ही स्वामींची सेवा करत असाल किंवा कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करत असाल तर स्वामींना, गणपती बाप्पांना किंवा कोणत्याही देवाची तुम्ही जेव्हा सेवा करत असाल, जेव्हा तुम्ही जोडीदार मागतात लग्नासाठी, तर मनासारखा मिळण्यापेक्षा ना, माझ्यासाठी जो योग्य आहे ना स्वामी, तो मला जोडीदार मिळू द्या. माझ्यासाठी जो योग्य आहे जेणेकरून माझ्या आयुष्याचं कल्याण होईल. कारण आपल्याला संपूर्ण आयुष्य त्या जोडीदारासोबत घालवायचं असतं. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या सोबत राहणारा, प्रत्येक सुखादुःखात आपल्याला साथ देणारा जोडीदार आपल्याला हवा असतो. म्हणून जोडीदार मनासारखा मिळण्यापेक्षा माझ्यासाठी जो योग्य आहे अशीच देवाकडे प्रार्थना करा. नक्की तुमचं लग्न योग्य ठिकाणी जुळून येईल. तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल हा विश्वास ठेवा आणि ही सेवा जी आहे ती मनापासून आणि श्रद्धेने करा. खूप प्रभावी आहे. खूप भक्तांनी याचा अनुभव घेतला आहे. नक्की तुम्ही पण करा. महिन्यातून 1 दिवस आपल्या सेवेसाठी काढा. खूप कळकळीने हा व्हिडिओ बनवला आहे. नक्की तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही सेवा पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी समाजाने आणि गणपती बाप्पाच्या आणि रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.